Chapter number 1, The Living World, Adaptations and Classification, Part 2. In exercise, question number 2, read the paragraph and answer the following questions. I am penguin. I live in polar region, covered by snow. पेंग्विन हा पक्षी पोलर रिजनमध्ये आढळतो. ज्या ठिकाणी पूर्ण स्नो म्हणजे बर्फ असतो अशा ठिकाणी पेंग्विन आढळतो. माय ॲब्डमेन इज व्हाईट. ॲब्डमेन मीन्स पोट. पेंग्विनच्या पोटापासून मानेपर्यंत संपूर्ण भाग हा पांढऱ्या रंगाचा असतो. माय स्किन इज थिक विथ अ लेयर ऑफ फॅट अंडरनीथ. पेंग्विनचे स्किन ही जाड असते, थिक असते. त्या स्किनच्या अंडरनीथ म्हणजे आतल्या बाजूला फॅट लेयर म्हणजे चरबीचा थर असतो. म्हणून पेंग्विन हा पक्षी थोडा जाडजूड असा दिसतो. माय बॉडी इज स्पिंडल शेप्ड. स्पिंडल म्हणजे अशा आकाराचे. त्याची बॉडी ही दोऱ्याच्या रिळाच्या आकारासारखी असते, म्हणजेच मध्ये फुगीर पण चोच आणि शेपटीच्या बाजूला निमुळती होत जाणारी. माय विंग्ज आर स्मॉल. त्याचे विंग्ज म्हणजे पंख इतक्या लहान आकाराचे असतात. माय टोस आर वेब्ड. टोस मीन्स पायाचे पंजे. पेंग्विनच्या पायांची बोटे ही अशी वेब्ड म्हणजे कातडीने जोडलेली असतात. वी लिव्ह इन फ्लॉक्स. फ्लॉक्स म्हणजे ग्रुप, कळप. पेंग्विन हे एकमेकाला चिकटून ग्रुपमध्ये राहतात. क्वेश्चन ए, वाय इज माय स्किन व्हाईट अँड थिक अँड वाय इज देअर अ थिक लेयर ऑफ फॅट अंडरनीथ. म्हणजेच पेंग्विनची स्किन व्हाईट आणि जाडजूड का असते आणि या स्किनच्या आतल्या बाजूला चरबीचा जाड लेयर का असतो. सो द फर्स्ट पॉईंट, व्हाईट कलर टू मर्ज विथ स्नो. तर या स्नोमध्ये बर्फामध्ये मिसळून जाण्यासाठी त्याचा कलर व्हाईट असतो. सेकंड पॉईंट, दस गेट प्रोटेक्टेड फ्रॉम प्रेडेटर. म्हणजेच या व्हाईट कलरमुळे त्यांची अशी ही शिकार होणे थांबते किंवा संरक्षण होते या असल्या प्रेडेटरपासून. थर्ड पॉईंट, थिक लेयर ऑफ फॅट टू मेंटेन बॉडी हीट. ते थंड प्रदेशात असल्यामुळे त्यांच्या बॉडीची हीट मेंटेन केली जावी यासाठी या चरबीच्या जाड लेयरचा त्यांना उपयोग होतो. वाय डू वी लिव्ह इन फ्लॉक्स स्टिकिंग क्लोज टू इच अदर. म्हणजेच पेंग्विन्स एकमेकाला चिकटून असे फ्लॉक्समध्ये म्हणजेच ग्रुपमध्ये का राहतात. सो फर्स्ट पॉईंट, गेट प्रोटेक्टेड फ्रॉम प्रेडेटर. फ्लॉक्समध्ये असल्यामुळे त्यांचे शिकार होण्यापासून संरक्षण होते. त्यांच्या लहान पिल्लांचे ते असे संरक्षण करतात, ग्रुप करून त्याला प्रोटेक्ट करतात. सेकंड पॉईंट, टू मेंटेन बॉडी हीट. एकमेकाला चिकटून असल्यामुळे त्यांच्या बॉडीतली हीट जास्त ॲटमॉस्फिअरमध्ये उत्सर्जित होत नाही. सी, विच जिओग्राफिकल रिजन डू आय इनहॅबिट. इनहॅबिट म्हणजे राहणे. हा पक्षी कुठे राहतो तर पोलर रिजन, अंटार्क्टिका. डी, which adaptations should you have to enable you to live permanently in the polar region. तुम्हाला कशा तऱ्हेने तुम्ही समर्थ करणार आहात जर तुम्हाला या पोलर रिजनमध्ये परमनंट राहायचं असेल. साहजिक तुम्हाला पेंग्विनसारखं व्हावं लागेल. फर्स्ट पॉईंट, थिक हेअर्स ऑन स्किन. म्हणजे तुमच्या स्किनवर जाडजाड केस असावे लागतील. सेकंड पॉईंट, थिक लेयर ऑफ फॅट अंडर स्किन. तसंच या स्किनच्या आतल्या बाजूने जाडजाड असा चरबीचा फॅट्सचा एक लेयर असावा लागेल, थर असावा लागेल. क्वेश्चन नंबर 3, हू इज लाईंग. कोण खोटे बोलतोय. कॉकरोच, आय हॅव 5 legs. साहजिक खोटं, लाय. कॉकरोच हॅज 6 legs. बी, हेन, माय टोज आर वेब्ड. कोंबडी म्हणते माझ्या पायाची बोटे जोडलेली असतात, वेब्ड असतात. This is also lie. Its toes are not webbed. कोंबडीच्या पायांची बोटे ही जोडलेली नसतात. कॅक्टस, माय फ्लेशी ग्रीन पार्ट इज अ लीफ. कॅक्टस म्हणतो त्याचा हिरवा आणि फ्लेशी पार्ट जो असतो तो पान असतो. तर दिस इज ऑल्सो लाय. इट्स फ्लेशी ग्रीन पार्ट इज स्टेम. खरं तर कॅक्टसमध्ये पानाचं काम हा पार्ट करतो, पण तो त्याचं स्टेम आहे. Question number 4, read each of the following statements. Write a paragraph about adaptation with reference to each statement. म्हणजेच पुढील प्रत्येक पॉईंटच्या संदर्भाने आपल्याला येणारे ॲडॅप्टेशन्सचे पॉईंट्स लिहायचे. There is extreme heat in deserts. Deserts means वाळवंटात अतिशय उष्णता असते. मग त्या संदर्भाने तिथल्या प्लांट्स और ॲनिमल्समध्ये काही ॲडॅप्टेशन्स आलेले आहेत.
फर्स्ट पॉइंट, लिफलेस प्लांट्स फ्लेशी स्टेम्स. डेझर्टमध्ये बरेचसे प्लांट्स हे पानांशिवाय असतात, त्यांचे स्टेम्स हे फ्लेशी असतात. सेकंड, थॉर्न्स फॉर सेल्फ डिफेन्स. थर्ड पॉइंट, कॅमल, थिक स्किन, लॉंग लेग्स. डेझर्टमधला ॲनिमल म्हणजे कॅमल, त्याची ही स्किन खूप थिक झालेली असते, त्याचे पाय हे लांब असतात. फोर्थ पॉइंट, फोल्ड ऑफ स्किन ऑन नॉस्ट्रिल्स. त्याला त्याच्या नाकपुड्या स्किनच्या फोल्डमुळे उघडझाप करता येतात. बी, ग्रासलँड्स आर लस ग्रीन. हा प्रश्न मिनिंगलेस आहे, पाठ करायची गरज नाही. सी, इन्सेक्ट्स आर फाउंड इन लार्ज नंबर्स. इन्सेक्ट्स म्हणजे कीटक मोठ्या प्रमाणात आढळतात. तर हे सगळे जास्त प्रमाणात का दिसतात? तर त्यांच्यात असणारे काही पॉईंट्स. फर्स्ट वन, इझिली मर्ज विथ सराउंडिंग्स. हा नाकतोडा बघा, याने या आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंग्सचा कलर पूर्ण आपल्या पंखामध्ये आणि बॉडीमध्ये जसाच्या तसा ॲडॅप्ट केला आहे. सेकंड पॉईंट, रिप्रोडक्शन रेट इज हाय. त्यांचा रिप्रोडक्शन रेट म्हणजे पिल्लांना जन्म देण्याची संख्या ही भरपूर प्रमाणात असते. थर्ड पॉईंट, स्मॉल साईज, दे कॅन फ्लाय. ते आकाराने लहान आणि उडण्याची क्षमता असल्याने आपले संरक्षण पटकन करू शकतात. डी, वी हाईड. पाठ करायची गरज नाही, मिनिंगलेस क्वेश्चन आहे. ई, वी हॅव लाँग इयर्स. काही प्राण्यांचे कान लांब असतात, आकाराने मोठे असतात. का? तर हरिण किंवा कांगारूसारखे जे प्राणी आहेत त्यांचे कान मोठे असतात, हे अशा टाईपने. का? तर त्यांचे हे ॲडॅप्टेशन आहे, अगदी लहान हालचालसुद्धा ते सहज ऐकू शकतात. सो फर्स्ट पॉईंट, हर्बिवोरस हॅव लाँग इयर्स. हर्बिवोरस म्हणजे झाडपाला किंवा गवत खाऊन जगणारे प्राणी. त्यांच्या या लाँग इयर्समुळे वाघ सिंहांची छुपी असणारी हालचाल त्यांना सहज लक्षात येते आणि ते पटकन पळ काढतात. मीन्स दे कॅन हिअर स्मॉल मुवमेंट इझिली. क्वेश्चन नंबर 5, आन्सर द फॉलोइंग. ए, वाय इज द कॅमल कॉल्ड द शीप ऑफ द डेझर्ट. कॅमलला वाळवंटातलं जहाज का म्हणतात? फर्स्ट पॉईंट, थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर. उन्हामुळे त्रास होऊन त्याच्या बॉडीतून पाणी जास्त प्रमाणात बाहेर येऊ नये म्हणून त्याची स्किन ही जाड असते. सेकंड, लॉंग लेग्स विथ फ्लॅट अँड कुशन्ड सोल्स. वाळवंटात सहज चालण्यासाठी त्याचे पाय हे लांब झालेले असतात, तसेच ते वाळूत रुतू नयेत म्हणून असे पसरट आणि कुशन्ड म्हणजे एखाद्या गादीसारखे मऊ झालेले असतात. थर्ड पॉईंट, नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड ऑफ स्किन. नाकात धूळ जाऊ नये म्हणून सहज उघडझाप करण्यासाठी त्याच्या नाकपुड्यांवर स्किनची फोल्ड तयार झालेली असते. फोर्थ, आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. धुळीपासून प्रोटेक्शन होण्यासाठी त्याचे हे जे आयलॅशेस म्हणजेच भुवया असतात त्या लॉंग अँड थिक असतात. फिफ्थ, कॅमल हॅव ऑल दीज ॲडॅप्टेशन्स टू सर्वाईव्ह इन डेझर्ट्स अँड यूज्ड फॉर ट्रान्सपोर्ट. तर या सगळ्या ॲडॅप्टेशन्समुळे तो इझिली डेझर्टमध्ये सर्वाईव्ह होतो, जिवंत राहतो आणि त्याला जास्तीत जास्त प्रमाणात ट्रान्सपोर्टसाठी यूज करता येतो. म्हणूनच त्याला शीप ऑफ डेझर्ट म्हणजेच वाळवंटातले जहाज असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ कॅन द प्लांट्स लाईक कॅक्टस अँड अकेशिया लिव्ह इन डेझर्ट्स विथ स्केअर्स वॉटर. स्केअर्स म्हणजे तुटवडा, कमी असणे. पाण्याचे प्रमाण वाळवंटात कमी असताना सुद्धा कॅक्टस आणि अकेशियासारखे प्लांट्स कसे जगतात? फर्स्ट पॉईंट, प्लांट्स आर लिफलेस ऑर मॉडिफाईड इंटू स्मॉल थॉर्न्स. लिफलेस म्हणजे पाने नसलेली अशी बरीचशी झाडे डेझर्टमध्ये असतात किंवा त्यांचे काट्यात रूपांतर झालेले असते. सेकंड, वॉटर एव्हॅपोरेशन इज लेस इन अकेशिया लीव्ज. अकेशिया म्हणजे बाभळीचे झाड. या झाडाची पाने आकाराने खूप लहान असतात, त्यामुळे यातून होणारे वॉटर इव्हॅपोरेशन म्हणजे पाण्याचे बाष्पीभवन खूपच कमी प्रमाणात होते. थर्ड, स्टेम स्टोअर वॉटर अँड हॅव वॅक्सी लेअर. कॅक्टसच्या स्टेममध्ये वॉटर स्टोअर होते, शिवाय त्याच्यावर वॅक्सी लेअर असल्याने वॉटर इव्हॅपोरेशन बऱ्याच कमी प्रमाणात होते. फोर्थ, रूट्स पेनेट्रेट डीप अँड स्प्रेड अवे. अकेशिया प्लांट्सचे रूट हे अशा टाईपचे असतात आणि ते जमिनीत खोलवर जातात आणि पसरतात. तर या सर्व असणाऱ्या ॲडॅप्टेशन्समुळे अकेशिया किंवा कॅक्टससारखे प्लांट्स डेझर्टमध्ये सर्वाईव्ह करू शकतात.
What is the interrelationship between adaptations of organisms and their surroundings? म्हणजेच एखाद्या सजीवाची आजूबाजूची परिस्थिती आणि त्या सजीवामध्ये होणारे ॲडॅप्टेशन्स यांच्यामध्ये काय संबंध असतो? So first point, adaptations means change in body parts and its functions of the organisms. म्हणजेच एखाद्या सजीवाच्या बॉडीत त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार चेंज होत असतात. फॉर एक्झाम्पल, हा लिझर्ड. सगळ्याच ठिकाणी तुम्हाला हा लिझर्ड मिळणार नाही. हा शॅमेलियॉन आहे. हा त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार आपले कलर्स चेंज करतो. हे त्याच्यात झालेले ॲडॅप्टेशन आहे. सेकंड, इफ द सराउंडिंग चेंजेस ॲडॅप्टेशन्स अकर इन लिव्हिंग थिंग. जर आजूबाजूची परिस्थिती कुठल्या कारणाने बदलली तर त्यानुसार तिथल्या लिव्हिंग थिंगमध्ये हळूहळू चेंज होत जातो. इनफॅक्ट हा चेंज एकाच पिढीमध्ये घडून येत नाही. त्यासाठी हजारो पिढ्या जाव्या लागतात. थर्ड पॉईंट, ऑल डिपेंड ऑन हॅबिटॅट अँड जिओग्राफिकल कंडिशन ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजेच एखाद्या सजीवातले चेंजेस हे तिथल्या जिओग्राफिकल कंडिशनवर डिपेंड असतात. हजारो लाखो वर्षापूर्वी माणूस असा दिसायचा, पण त्याच्यात हळूहळू होणारे बदल आणि ॲडॅप्टेशन्समुळे आज तो खूपच वेगळा दिसतो. हाऊ आर ऑर्गॅनिझम्स क्लासिफाईड. ऑर्गॅनिझम्स और सजीवांचे गट किंवा क्लासिफिकेशन कसे करतात? सो फर्स्ट पॉईंट, ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुण. म्हणजेच एखादा ऑर्गॅनिझम काय करतो, कसा राहतो, कसा दिसतो, कसा खातो, काय खातो, तसेच त्याचे राहण्याचे ठिकाण, जगण्याचे ठिकाण, लाईफ स्पॅन म्हणजे किती जगतो, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे क्लासिफिकेशन केले जाते. सेकंड, इट स्टार्ट्स विथ किंगडम्स. किंगडम मीन्स एखादा लिव्हिंग थिंग प्लांट्स आहे, ॲनिमल आहे, फंगस आहे का अजून काही आहे, हे त्याचा अभ्यास करून ठरविले जाते. फॉर एक्झाम्पल, व्हीनस फ्लायट्रॅप हे इन्सेक्टला खाते. मग दुसऱ्या इन्सेक्टला खाणारं मग ते प्राणी आहे का? नव्हे, तर तो प्लांट आहे. थर्ड पॉईंट, एंड्स विथ बायनोमियल नोमेनक्लेचर. बायनोमियल नोमेनक्लेचर ही सायंटिफिक स्टडीमधली एक पद्धत आहे. एखाद्या लिव्हिंग थिंगला सायंटिफिक नाव दिले जाते. फॉर एक्झाम्पल, पासर डोमेस्टिकस. यामध्ये पासर हे जीन्सचं नाव आहे. म्हणजेच जगभरातली कुठलीही चिमणी असो ती पासर या जीन्सच्या गटात मोडते. आणि डोमेस्टिकस म्हणजे ती चिमणी कुठल्या देशात किंवा कुठल्या भागात आढळते त्यानुसार दिलेले नाव आहे. आता दुसरी चिमणी, पासर सिनेमोमेअस. आपल्याकडे भारतात या दोन्ही टाईपच्या चिमण्या आढळतात, पण जास्त प्रमाणात या टाईपच्या असतात. पासर सिम्प्लेक्स या टाईपची चिमणी ही डेझर्ट जिथे जास्त प्रमाणात असतात अशा देशांमध्ये आढळते. पासर ल्युटियस या टाईपची चिमणी ही साधारणतः साऊथ आफ्रिका साईडला आढळते. अशा प्रकारे प्रत्येक प्राण्याला बायनोमियल नोमेनक्लेचर पद्धतीने नावे दिली गेली आहेत.